हॅलो एव्हरीवन, आज आपण SYP.com सेमिस्टर 3 कॉर्पोरेट अकाउंटिंग या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 2 इंटरनल रिकन्स्ट्रक्शन इलिस्ट्रेशन नंबर 7 पेज नंबर 2.43 पाहणार आहे। सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया। गॅलेक्सी लिमिटेड गुवाहाटी which had experienced trading difficulties decided to reorganization on 31st March 2024. The trial balance extracted from the books of company show the following position as on 31st March 2024. हे आपल्याला एक कंपनीचं नाव आहे गॅलेक्सी लिमिटेड गुवाहाटी आणि त्यांचा ट्रायल बॅलन्स आपल्याला दिलेला आहे 2024 चा। तर इथं तुम्हाला एक डेबिट बॅलन्स आहे आणि क्रेडिट आहे। डेबिट बॅलन्स याचा अर्थ ॲसेट आहे आणि क्रेडिट बॅलन्स म्हणजे तुमची लायबिलिटी आहे। तर इथं बघा शेअर कॅपिटल दिलेला आहे ऑथराइज आणि इश्यूड 1506% कम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹100 ईच, म्हणजे 1500 नंबर ऑफ कम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स आहेत आणि 6% हा रेट ऑफ डिव्हिडंड आहे आणि ₹100चा एक शेअर आहे। त्याच्यानंतर 2000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 ईच, 2000 हे नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहेत, एक शेअर ₹100 आहे। कॅपिटल रिझर्व्ह आणि त्याचा बॅलन्स क्रेडिट आहे म्हणजे तुमची लायबिलिटी आहे। कॅपिटल रिझर्व्ह याचा पण बॅलन्स तुम्हाला क्रेडिट दिलाय म्हणजे ही लायबिलिटी आहे। प्रॉफिट अँड लॉस त्याचा बॅलन्स डेबिट दिलाय म्हणजे ही तुमची ॲसेट आहे। प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस ॲसेट आहे। गुडविल ॲसेट आहे। ट्रेड क्रेडिटर्स लायबिलिटी आहे कारण तुमचा बॅलन्स क्रेडिट आहे। डेटर्स ॲसेट आहे। त्याच्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट तुमची लायबिलिटी आहे। लीजहोल्ड प्रॉपर्टी ॲट कॉस्ट ही तुमची ॲसेट आहे कारण बॅलन्स त्याचा डेबिट आहे। लीजहोल्ड प्रॉपर्टी प्रोव्हिजन फॉर डेप्रिशिएशन हे डेप्रिशिएशन आहे 30,000, तर हे तुमचे एक्सपेन्सेस आहेत। प्लांट अँड मशिनरी ही तुमची ॲसेट आहे। प्लांट अँड मशिनरी प्रोव्हिजन फॉर डेप्रिशिएशन म्हणजे हे डेप्रिशिएशन आहे, ह्याचा बॅलन्स क्रेडिट आहे म्हणजे हे एक्सपेन्सेस आहेत। आणि स्टॉक इन ट्रेड ही तुमची ॲसेट आहे। तर त्याच्या पुढे आपल्याला काय इन्फॉर्मेशन दिली आपण पाहूया। The approval of the court was obtained for the following scheme of reduction of capital, म्हणजे आपण कोर्टाकडून अप्रूव्हल घेतलेला आहे कॅपिटलचं रिडक्शन करण्यासाठी। ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये पहिली ॲडजस्टमेंट बघूया। द 6% कम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स टू बी रिड्यूस टू ₹75 पर शेअर। 2 आलेला आहे म्हणजे याचा अर्थ ह्याच्यामध्ये बाय हा शब्द नाही, तर हे ₹75चे प्रेफरन्स शेअर्स राहिलेले आहेत। म्हणजे एक शेअर्स बघा आपला कितीचा होता, 100चा होता, त्याची व्हॅल्यू कमी 25ने झालेली आहे आणि 75चा शेअर्स राहिलेला आहे। तर मी तुम्हाला थोडं वर्किंग करून दाखवते, आपल्याला लगेच त्याचं हे पण करायचं आहे, ॲडजस्टमेंट पण करायची आहे। तर बघा त्यांनी इथं काय सांगितलेलं आहे, आपण वर्किंग नोट करून घेऊया म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल। वर्किंग नोट पहिली आहे प्रेफरन्स, शॉर्टमध्ये लिहिते प्रेफरन्स शेअर्स कॅपिटल। तर ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, एका शेअरची व्हॅल्यू होती ₹100, ₹100 तर आपल्याला क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे एक शेअर ₹100 होता। आता त्यांनी सांगितलंय की तो 75चा राहिला, म्हणजे 100 मधून 75 गेले, हे राहिला म्हणजे हे बॅलन्स शीटला येईल ₹75 आणि जे 25 येतील हे रिडक्शनला येईल। तर मग आता आपल्याला अमाऊंट कॅल्क्युलेट करावी लागेल। तर अमाऊंट कशी येईल बघा, नंबर ऑफ शेअर्स किती आहेत, तर इथं नंबर ऑफ शेअर्स दिलेत 1500, तर आपण काय करायचं आहे 1500 हे आहेत नंबर ऑफ शेअर्स। एक शेअर्स आहे ₹25चा रिडक्शनला येईल, हे रुपीज आहेत रिडक्शनला येईल। तर हे अमाऊंट किती येते बघूया, आपण कॅल्क्युलेट करूया कितीला येतोय तो। अमाऊंट 1500 इंटू 25 37,500 हे तुमच्या कॅपिटल रिडक्शन अकाउंटला येईल, हे तुमच्या कॅपिटल रिडक्शन अकाउंटला हे अमाऊंट येईल। आता त्याच्यानंतर आपल्याला दुसरी एक एंट्री करायची आहे, एवढेच आहेत 1500 हे नंबर ऑफ शेअर्स आहेत। एक बॅलन्स शीटला किती राहिला तर इंटू 75 ईच, तर आपल्याला परत करायचं आहे 1500 इंटू 75 म्हणजे आलं 1,12,500 हे तुमच्या बॅलन्स शीटला राहतील। 1,12,500
1,12,500 हे येईल तुमच्या बॅलन्स शीटला. हे आपण वर्किंग नोट करून ठेवायची म्हणजे आपल्याला नंतर कामाला येते. तर आपण ह्याला ना डबल अंडरलाईन करून ठेवू की ते कुठे येणार आहे म्हणून. हे एक अमाऊंट बॅलन्स शीटला येईल, ही कॅपिटल रिडक्शनला येईल. तर ही आपल्याला कॅपिटल आपण काय काय ओपन केलेलं आहे, तर कॅपिटल रिडक्शन अकाउंट एक ओपन केलेलं आहे. इथं जर्नल एंट्रीज इथं ओपन केलेले आहेत आणि मी इथं बॅलन्स शीट एक ओपन केलेली आहे. तर तुम्हाला पण अशा पद्धतीनं करायचं आहे. आपण सगळ्यात पहिलं कॅपिटल रिडक्शन ह्याच्यासाठी करतो की मग जर्नल करणं आपल्याला सोपं जातं म्हणून. तर मग आपण काय करणार आहोत, तर रिडक्शन बघा इथं काय लिहिलेलं आहे, इन द बुक्स ऑफ गॅलेक्सी लिमिटेड गुवाहाटी कॅपिटल रिडक्शन अकाउंट. आणि ह्या साईडला लिहिलेला आहे क्रेडिटला अवेबिलिटी ऑफ फंड्स. फंड म्हणजे काय की जे आपण कॅपिटलसाठी पैसे घेऊन येतो, कोणकोणत्या वेजनी आपण अमाऊंट गोळा करतो, कॅपिटल जमा करतो, त्याला आपण फंड म्हणतो. म्हणजे काय असतं, इक्विटी शेअर्स, प्रेफरन्स शेअर्स, डिबेंचर्स, बँक लोन वगैरे. तर त्याला आपण फंड म्हणतो. तर प्रेफरन्स शेअर्स इज अ फंड आणि तो फंड कितीने कमी झाला ते आपल्याला लिहायचं आहे. तर रिडक्शन अकाउंटला कितीने कमी झाला, 100चा होता, 75 रुपये 2 लिहिले म्हणजे हे 75 रुपये बॅलन्स शीटला येणार आणि 25 रुपयाने तो कमी झाला. म्हणून आपण ही जी अमाऊंट कॅल्क्युलेट केली तर इथं लिहिणार आहोत बाय 6% कम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स. 6% क्वेश्चनमध्ये बघा आपल्याला इथं सांगितलेलं आहे 6% कम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स. कम्युलेटिव्ह शेअर कॅपिटल पण तुम्ही म्हणू शकता किंवा शेअर्स म्हणू शकता. आणि ब्रॅकेटमध्ये आपल्याला लिहायचं आहे 1,500 इंटू ₹25 ईच आणि अमाऊंट आहे 37,500. एवढ्याने तो कमी झाला. आणि आपल्याला हे 1,12,000 लक्षात ठेवायचं आहे. आपण वर्किंग करून ठेवलं आहे हे बॅलन्स शीटला. बॅलन्स शीट आपण नंतर प्रिपेअर करणार आहोत तेव्हा ते आपण लिहिणार आहोत. तर आता जर्नल एंट्री आपल्याला पहिली पास करायची आहे. काय केलं आपण, कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या क्रेडिटला लिहिलं. म्हणजे तुम्ही काय म्हणणार की कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्रेडिट आहे, मग डेबिट कोण, तर 6% कम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स. तर आता आपण ना एक पहिल्या ज्या क्वेश्चनमध्ये मेथड यूज केलेली आहे एंट्री लिहिण्याची, त्याच मेथडनी आपण एंट्री इथं पास करणार आहोत. बुक्सच्या मेथडनी करणार नाही, कारण तुम्ही ज्या मेथडनी एंट्र्या पास करता तीच मेथड शेवटपर्यंत फॉलो करा. नाहीतर मग तुम्हाला असं वाटेल की जर्नल एंट्रीमध्ये चेंज का होतोय. तर आपण आपल्या पद्धतीनं करायचं आहे. जर्नल एंट्री बुक्समधली पण बरोबर आहे आणि मी करते ती पण बरोबर आहे, चुकीचं काही नाही आहे. फक्त तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. तर आपण काय करूया, जर्नल एंट्री करताना इथं असं घ्यायचं आहे 6% कम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स कॅपिटल अकाउंट. तर बघायचं आहे ओल्ड लिहिणार आहोत आपण इथं. ओल्ड म्हणजे कुठले, तर जे तुमच्या क्वेश्चनमध्ये दिलेले आहेत ते किती आहेत, 1,50,000. मी इथं लिहिणार आहे डेबिटला 1,50,000. त्याच्यानंतर 2 परत हाच अकाउंट क्रेडिट होणार आहे 6%. थोडं शॉर्टमध्ये लिहिते, कम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर कॅपिटल. न्यू म्हणजे बॅलन्स शीटला जी अमाऊंट आहे आपण इथं वर्किंग केलं आहे ही येणार आहे तुमची. तर मग आपल्याला ह्याच्यावरून बॅलन्स शीट तयार करणं सोपं जातं. म्हणून तुम्ही अशा जर 3 अकाउंटमध्ये एंट्री केल्या तर त्या सोप्या जातात. तर त्याच्यानंतर आहे 2. आता काय केलेलं आहे आपण इथं, कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्रेडिट आहे. कॅपिटल रिडक्शन क्रेडिट 37,500. जर तुम्ही डेबिट आणि क्रेडिटची जर टोटल केली तर बरोबर, क्रेडिटच्या दोन्ही अमाऊंटची जर टोटल केली तर जी डेबिटला 1,50,000 आहे तेवढीच येईल. तर मग आपल्याला इथं नरेशन लिहायचं आहे. आता नरेशन लिहिताना बऱ्याच मुलांना खूप प्रॉब्लेम होतो की काय नरेशन लिहायचं,
तर बिईंगने सुरुवात करायची आहे आणि जे तुम्हाला क्वेश्चनमध्ये लिहिलं आहे तेच लिहा. तुम्ही जास्त काय लिहिलं पाहिजे असं काय नाही आहे. की काय सांगितलं आपल्याला 6% कम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स रिड्यूस झालेले आहेत टू 75 पर शेअर्स असंच लिहायचं किंवा असं लिहू शकता 6% कम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स टू बी रिड्यूस being 6% cumulative preference share to be reduced. तुम्ही बाय म्हणलं तर इथं बाय हा शब्द यूज केला तर 25 लिहा आणि टू लिहिले टू बी रिड्यूस ₹75 पर शेअर असं तुम्ही इथं नरेशन लिहायचं आहे. त्याच्या खाली एक लाईन तुम्ही ड्रॉ करून घ्यायची आहे स्केलनी आणि जर तुम्हाला नसेल करायची तर एक लाईन स्किप करा तर व्यवस्थित होईल. मला जागा पुरत नाही म्हणून शक्यतो मी एक लाईन सोडण्याचा प्रयत्न करत नाही. तर आपली नेक्स्ट जे ॲडजस्टमेंट आहे ते आपण रीड करू. इथं सांगितलेलं आहे द इक्विटी शेअर्स टू बी रिड्यूस टू ₹12.50 पर शेअर्स. म्हणजे त्यांनी असं सांगितलं इक्विटी शेअर्सची व्हॅल्यू ₹12.50 राहिली म्हणजे बॅलन्स शीटला येणार आहे ₹12.50 जी काय अमाऊंट येईल ती. म्हणजे एका शेअरची किंमत ₹12.50 राहिलेली आहे. मग कितीने कमी झाली आता आपण इथं परत करू. वर्किंग नोट नंबर 2. एक शेअरची व्हॅल्यू बघा क्वेश्चनमध्ये किती आहे ₹100 आहे. एका शेअरची व्हॅल्यू ₹100 होती ती आता राहिली किती ₹12.50 राहिली. ही बॅलन्स शीटला येणार आहे. तर मग ह्या दोघांचं मायनस करू आपण किती येत आहे बघू. ₹100 मायनस ₹12.50 तर बॅलन्स शीटला ह्याला रिडक्शनला येणार आहेत ₹87.50 हे रिडक्शनला येईल. कारण टू हा शब्द आहे टू म्हणजे हे बॅलन्स शीटला येईल आणि ही जी कॅल्क्युलेशनला अमाऊंट येईल त्याचं तुम्हाला रिडक्शनला जाईल. तर मग आपण काय करायचं आहे नंबर ऑफ शेअर्स बघायचे. नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहे 2000 इथं तुमच्या क्वेश्चनमध्ये आहे 2000 नंबर ऑफ शेअर्स. मग इथं खाली लिहू आपण 2000 हे आहेत नंबर ऑफ शेअर्स इक्विटी शेअर्स. हे प्रेफरन्स शेअर्सची होती. ही आपली ॲडजस्टमेंट आहे ती इक्विटी शेअर्सची आहे इंटू तुमचं रिडक्शनला पहिलं घेऊ आपण 87.50 हे रिडक्शनला जाणार आहे. मग आपण काय करणार आहोत 2000 इंटू 87.50 अमाऊंट आली 1,75,000 हे रिडक्शनला येईल तुमच्या रिडक्शनला. आणि असंच आपल्याला दुसरी वर्किंग नोट करायची आहे. 2000 हे नंबर ऑफ शेअर्स आहेत नंबर ऑफ इक्विटी शेअर्स इंटू बॅलन्स शीटला किती येणार आहे ₹12.50 हे येणार आहेत बॅलन्स शीटला. मग आपण इथं करू 2000 इंटू ₹12.50 25,000 हे येईल तुमच्या बॅलन्स शीटला. हे येईल तुमच्या बॅलन्स शीटला. आपण आता पहिलं काय करू रिडक्शनला किती येणार आहे त्याची एंट्री करू नंतर जर्नल करू नंतर बॅलन्स शीट करू. तर सर्वात प्रथम आपण कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या क्रेडिटला कारण हा फंड आहे म्हणजे काय आहे तर शेअर्स आहेत. शेअर्स हा आपला फंड असतो म्हणून आपण इथं लिहिणार आहोत इक्विटी शेअर्स इक्विटी शेअर कॅपिटल. तर इथं नंबर ऑफ शेअर्स लिहायचे 2000 इंटू रुपीज टाकायला विसरू नका. आपण इथं वर्किंग केलेलं आहे बघा. रिडक्शनला किती येणार आहेत ₹87.50 ₹87.50 ईच. अमाऊंट आहे 1,75,000 हे झालं आपलं लेजर. आता आपल्याला जर्नल करायचं आहे. जर्नल करताना काय करायचं आहे तुम्ही काय लिहिलं कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या क्रेडिटला. म्हणजे तुम्ही कसं म्हणणार आहात इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट आणि कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्रेडिट आहे. पण एंट्री करताना आपण अशी 3 पद्धतीनंच करणार आहोत. आपण इथं लिहिणार आहे इक्विटी शेअर कॅपिटल
ओल्ड, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट, इथं लिहा ओल्ड, हा डेबिट आहे. किती होता इथं क्वेश्चनमध्ये बघा, इथं क्वेश्चनमध्ये आहे 2 लाख, तर आपण इथं लिहिणार आहोत 2 लाख. आणि इथं खाली लिहिणार आहोत परत हेच नाव लिहायचं आहे खाली, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट, इथं लिहायचं आहे आपल्याला न्यू. हा क्रेडिट होणार आहे न्यू. बघा तर न्यूला अमाऊंट कुठली, बॅलन्स शीटला कुठली आहे ही, तर ही अमाऊंट आपल्या इथं येईल 25,000. आणि ही रिडक्शनची अमाऊंट इथं येईल कॅपिटल रिडक्शनला, टू कॅपिटल रिडक्शन. अकाउंट 1,75,000. या दोघांची जर टोटल केली तर 2 लाख रुपयेच येईल. तर हे बघा, हे कॅपिटल रिडक्शनला म्हणून इथं कॅपिटल रिडक्शन लिहिलं, हे बॅलन्स शीटला म्हणून बॅलन्स शीट लिहिलं. तर आता आपल्याला नरेशन लिहायचं आहे. नरेशन तुम्ही ॲज इट इज लिहू शकता. बी इक्विटी शेअर इक्विटी शेअर्स टू बी रिड्यूस ₹2. कितीने रिड्यूस झाला. आता आपण जी बॅलन्स शीटला 2 इथं शब्द जर तुम्ही 2 लिहिलं तर अमाऊंट टाकायची आहे बॅलन्स शीटची ₹12.50. आणि जर समजा तुम्ही इथं बाय लिहिलं 2च्या जागेवर तर येईल ₹87.50. हे लक्षात ठेवा. तर आता आपण इथं 2 लिहिलं आहे म्हणून 2ला बॅलन्स शीटची अमाऊंट येते म्हणून मी लिहिणार आहे ₹12.50 ईच किंवा पर शेअर. तर ही झाली आपली नरेशन. आपण बॅलन्स शीट आत्ताच प्रिपेअर करणार नाही. ह्याच्यानंतर मी थोडीशी जागा पुरण्यासाठी एक लाईन इथं ड्रॉ करते, फक्त वर करते. तर ही झाली आपली सेकंड ॲडजस्टमेंट कंप्लीट. आता आपण थर्ड बघूया. इथं दिलेलं आहे अदर ₹12.50 इक्विटी शेअर्स. इथं बघा असं आहे की इक्विटी शेअर्स ₹12.50 आहे. म्हणजे एका शेअर्सची व्हॅल्यू आता आपली किती आहे ₹12.50. shares to be issued for each ₹100 gross preference dividend arrears. The preference dividend had not been paid for 3 years. 3 वर्षाचा प्रेफरन्स डिव्हिडंड दिलेला नाही. तर याचा आपण जरा कॅल्क्युलेशन व्यवस्थित करूया. बघा आता इथं असं सांगितलं की जो प्रेफरन्स डिव्हिडंड आहे, इथं बघा प्रेफरन्स कुठं आहेत, हां प्रेफरन्स शेअर्स, त्याच्यावर आहे 6% डिव्हिडंड आहे. अमाऊंट आहे 1,50,000. तर आपण इथं वर्किंग नोट बरी इथंच करते, असं गोंधळ नको करत आपला. वर्किंग नोट नंबर 3 डिव्हिडंड ऑफ प्रेफरन्स शेअर्सचा डिव्हिडंड आहे. ही इक्विटी शेअर्सची होती. इक्विटी शेअर्सची 2 नंबरची वर्किंग नोट होती. 3 नंबरची आहे ती प्रेफरन्सचा डिव्हिडंड आहे. आणि डिव्हिडंड आहे तो 6% आहे. अमाऊंट आहे 1,50,000 वर ऑन 6% डिव्हिडंड. तर आता पहिले आपण डिव्हिडंडची अमाऊंट शोधू. आता डिव्हिडंड किती येईल, 1,50,000 इंटू 6%. तुम्हाला काढून दाखवते किती येतोय बघा. 1,50,000 इंटू 6%, 9,000 रुपये. 9,000 1 इयर, एका वर्षाला 9,000 पर इयर. आता आपल्याला सांगितले 3 वर्षाचा ॲरियर्स द्यायचा राहिलाय, म्हणजे 3 वर्षाचा डिव्हिडंड द्यायचा राहिलाय. एका वर्षाला 9,000, तर 3 वर्षाला किती, 9,000 इंटू 3 इयर्स. 9 त्रिक 27. 27,000 हा डिव्हिडंड आहे. 27,000 हा टोटल डिव्हिडंड आहे. 3 वर्षाचा डिव्हिडंड, 3 इयर्स डिव्हिडंड. 3 वर्षाचा हा डिव्हिडंड आहे. तर आता बघा क्वेश्चन नीट समजून घ्या. क्वेश्चनमध्ये त्यांनी तुम्हाला असं सांगितलेलं आहे की जी ह्याची
डिव्हिडंड ग्रॉस जर समजा आपल्याला 100 रुपये डिव्हिडंड द्यायचं असेल तर त्याला आपण 1 शेअर्स देणार आहे 12 रुपये 50 पैशाचा. म्हणजे इथं काय केलेलं आहे बघा, नीट समजून घ्या. इथं सांगितलेलं आहे ग्रॉस जो डिव्हिडंड आहे किंवा ग्रॉस डिव्हिडंड, नुसतं डिव्हिडंड म्हणलं तरी चालेल, ग्रॉस नाही म्हणलं तरी. जर समजा 100 रुपये मला डिव्हिडंड द्यायचं असेल तर त्या व्यक्तीला मी काय करणार आहे, इक्विटी शेअर्स देणार आहे. इथं मी काय करणार आहे, इक्विटी शेअर्स देणार आहे, त्याला 1 शेअर्स देणार आहे. 100 रुपये डिव्हिडंड द्यायचं असेल तर 100 रुपये नाही देणार, मी काय देणार आहे तर शेअर देणार आहे त्याला. मग आता आपल्याला डिव्हिडंड किती द्यायचं आहे तर 27,000 डिव्हिडंड द्यायचे. मग आपण किती शेअर्स देऊ, इथं मी क्वेश्चन मार्क टाकलेला आहे. मग आपण काय करायचं आहे, याचा एक फॉर्म्युला क्रिएट करायचा आहे. बघा आता इथं खूप सोप्या पद्धतीनं एक फॉर्म्युला क्रिएट होईल. तर मग इथं काय केलं आपण, असं बघितलं की ग्रॉस डिव्हिडंड, नुसतं डिव्हिडंड लिहिलं तरी चालेल. त्यांनी सांगितलं जर 100 रुपये डिव्हिडंड दिला, 100 रुपयाला 1 शेअर्स असं लिहिलं, ईच फॉर ईच, म्हणजे एक प्रत्येक इश्यू केला एक शेअर, ईच म्हणजे एक शेअर्स इश्यू केला 100 रुपयाच्या डिव्हिडंडसाठी. जर मला 100 रुपये डिव्हिडंड द्यायचं असेल तर मी त्या व्यक्तीला काय दिलं, प्रेफरन्स शेअर होल्डरांना डिव्हिडंड न देता त्यांना मी इक्विटी शेअर्स दिला. किती दिला तर 1 शेअर्स दिला. आणि मग मला 27,000 डिव्हिडंड द्यायचं होतं तर किती शेअर्स देईन, ह्याला रेसिप्रोकल करायचं आहे किंवा उलट करायचं आहे. 27,000 खाली होतं, आता वर येईल 27,000, हे वर होतं 100 रुपीज, ते खाली येतील इंटू 1 शेअर 1. तर इथं येईल ह्या 2 झिरोला, हे 2 झिरो गेले, 270 हे नंबर ऑफ शेअर्स आले. हे काय आहेत, नंबर ऑफ शेअर्स, नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. 270 हे इक्विटी शेअर्स दिले. पण एका शेअर्सची व्हॅल्यू किती आहे तर 12 रुपये 50 पैसे. तर किती आहेत नंबर ऑफ शेअर्स, 270. मग एका शेअर्सची व्हॅल्यू ईच कितीला आहे, ॲट रुपीज असं लिहू शकतो आपण, ॲट रुपीज 12 रुपीज 50 पैसे ईच किंवा पर शेअर. तर मग आता आपल्याला व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे की डिव्हिडंडवाल्यांना आपण किती किमतीचे शेअर्स दिले, किती रुपयाचे शेअर्स दिले. तर 270 इंटू 12 रुपीज 50 पैसे म्हणजे अमाऊंट येईल तुमची. इथं आपण करूया 270 इंटू 12 रुपीज 50 पैसे, तर अमाऊंट आली 3,375. एवढ्या किमतीचे काय केले आपण त्यांना शेअर्स दिले. ही आहे अमाऊंट. तर आपल्याला ह्याची जर्नल एंट्री करायची आहे. आता हा क्वेश्चन जरा समजून घ्या, ॲडजस्टमेंट समजून घ्या. इथं आपण काय केलं की डिव्हिडंडच्या बदल्यात काय केलेलं आहे, त्यांना शेअर्स दिलेले आहेत, इक्विटी शेअर्स. म्हणजे आता आपला डिव्हिडंड पूर्णपणे कॅन्सल होणार आहे किंवा तो राईट ऑफ होणार आहे. लक्षात ठेवा, जेवढी पण डिव्हिडंड म्हणजे एवढी सगळ्याच्या सगळा डिव्हिडंड जो द्यायचा होता त्याच्या बदल्यात आपण काय दिलेलं आहे, त्यांना इक्विटी शेअर्स दिलेले आहेत. तर मग जर्नल एंट्री कशी होणार आहे, तर आपण काय केलं बघा, काय द्यायचं होतं डिव्हिडंड, त्यांना काय दिलं इक्विटी शेअर्स, म्हणजे इक्विटी शेअर्स आपले गेले म्हणून जर्नल एंट्री येणार आहे. इथं तुम्ही रिडक्शन पण करू शकता, पण आपण पहिली काय दिलं, कुणाला दिलं तर आपण प्रेफरन्स डिव्हिडंड द्यायचा होता. प्रेफरन्स डिव्हिडंड अकाउंट डेबिट टू, त्यांना तुमच्याकडून काय गेलं, तुम्ही कंपनी आहात आणि तुमच्याकडून गेलं काय तर इक्विटी शेअर्स गेले, गोज आउट झाले, इक्विटी शेअर्स गोज आउट झाले म्हणून ते क्रेडिट होईल. आणि कुणाला मिळाले, डेबिट द रिसिवर, प्रेफरन्स शेअर होल्डर इज अ रिसिवर म्हणून तो डेबिट झाला. आणि गेले काय तर इक्विटी शेअर्स गेले, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट कितीचे तर 3,000, अमाऊंट किती 3,375, 3,375. तर तुम्ही इथं नरेशन लिहू शकता. बिईंग आपण काय केलेलं आहे तर इक्विटी शेअर होल्डर प्रेफरन्स डिव्हिडंडच्या बदल्यात त्यांना काय केलेलं आहे, इक्विटी शेअर्स दिलेले आहेत 270. तर आपण असं म्हणू शकतो इश्यू काय म्हणू शकतो, इश्यू ऑफ इक्विटी, इश्यू ऑफ 2007 लिहितेच इथं, इश्यू ऑफ
270 equity shares of rupees 12 rupees 50 paise each in settlement of preference share dividend. In settlement of preference share dividend in arrears for 3 years. For 3 years 3 वर्षाच्या ॲरियर्स द्यायचा होता इक्विटी प्रेफरन्स शेअर्स डिव्हिडंडवाल्यांना 3 वर्षाचा डिव्हिडंड द्यायचा राहिला होता. पण त्यांना आपण डिव्हिडंड नाही दिला. काय दिलं? इक्विटी शेअर्स दिले. म्हणजे आता डिव्हिडंड काय झाला सांगा मला? राईट ऑफ झाला. काय झाला? राईट ऑफ झाला. म्हणून त्यांना आता म्हणजे याचा अर्थ ते आता डिव्हिडंड ज्यांना आपण दिला ते इक्विटी शेअर होल्डर झाले, कंपनीचे मालक झाले. म्हणून त्यांना काय करायचं आहे? आपल्याला राईट ऑफ करायचं आहे. म्हणून आता बघा इथं काय आहे? हा आपला डिव्हिडंड हा कंपनीचा एक्सपेन्सेस असतो आणि तो काय झालेला आहे? राईट ऑफ झाला. म्हणजे राईट ऑफ का केला? कारण आता ते डिव्हिडंड होल्डर नाहीत तर ते इक्विटी शेअर होल्डर झाले. म्हणून तुम्ही इथं लिहिणार आहात प्रेफरन्स डिव्हिडंड. हे एक लक्षात ठेवा आपण काय करतोय. डिव्हिडंड किती द्यायचा होता? 3375. तर ह्याला सगळ्याला राईट ऑफ केलं कारण त्यांना त्याच्या बदल्यात शेअर्स दिले. डिव्हिडंड सगळा राईट ऑफ केला आणि त्याच्या बदल्यात त्यांना शेअर्स दिले. म्हणजे ते आता डिव्हिडंड होल्डर म्हणजे जे डिव्हिडंड घेणारे नाहीत तर ते इक्विटी शेअर होल्डर झाले, कंपनीचे ओनर झाले. म्हणून आपल्याला ह्याला राईट ऑफ करायचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. मग ह्याची जर्नल एंट्री आपल्याला इथं करायची आहे. काय केलं आपण? राईट ऑफ केलं. पहिला काय केलं बघा? इक्विटी शेअर होल्डरांना प्रेफरन्स डिव्हिडंड द्यायचा होता प्रेफरन्स शेअर होल्डरांना, त्यांना आपण इक्विटी शेअर्स दिले. हे शेअर्स दिल्याची एंट्री आहे. त्याच्यानंतर मी काय केलं? ही जी अमाऊंट होती त्याला राईट ऑफ केलं. म्हणजे काय केलं? कारण त्यांचा जो डिव्हिडंड आहे तो आपण त्यांना दिलेला नाही. म्हणजे काय केलं? कमी केला. म्हणजे कमी झाला. म्हणून आपण त्याची ही दुसरी एंट्री होणार आहे. कॅपिटल रिडक्शनच्या डेबिटला प्रेफरन्स डिव्हिडंड अकाउंट क्रेडिट होणार आहे. म्हणून चौथी एंट्री होणार आहे कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट. Capital reduction account debit 3375 to preference dividend. Account 3375. तुम्ही तो नरेशन लिहू शकता की आपण काय केलेलं आहे? प्रेफरन्स डिव्हिडंड राईट ऑफ केलेला आहे म्हणून. तर शॉर्टकटमध्ये पण लिहू शकता प्रेफरन्स डिव्हिडंड was write off. डिव्हिडंड इज पण म्हणू शकता किंवा वॉज पण करू शकता. डिव्हिडंड वॉजच करू. वॉज राईट ऑफ. राईट ऑफ केला. तर आपण काय केलं बघा? आता का राईट ऑफ केला? कारण त्यांना काय केलं आहे आपण? तेवढ्या किमतीचे त्यांना द्यायचे होते 3375 रुपीज डिव्हिडंडच्या स्वरूपात. पण त्यांना आपण डिव्हिडंड नाही दिला, शेअर्स दिले. म्हणून त्याला आपण राईट ऑफ केलेलं आहे. हे लक्षात ठेवा. एवढी एक वेगळी एंट्री आलेली आहे क्वेश्चनमध्ये. त्याच्यानंतर आहे द बॅलन्स ऑफ कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट टू बी युटिलाइज. नेहमी असं युटिलाइज हा शब्द आला की लक्षात ठेवायचं बॅलन्स पण लिहिलेला आहे. म्हणजे जो तुमचा कॅपिटल रिडक्शन अकाउंट आहे हे कॅपिटल रिडक्शनला जो डिफरन्स येईल त्याला नाव द्यायचं आहे कॅपिटल रिझर्व्ह आणि त्याची एंट्री होणार आहे. अजून आपला कॅपिटल रिडक्शन अकाउंट कंप्लीट नाही झाला त्यामुळे हे थोडं उशिरा करू, नंतर करू एंट्री. पुढं आहे प्लांट अँड मशिनरी टू बी रिटर्न डाऊन टू शब्द आलेला आहे. म्हणजे हे बॅलन्स शीटला येणार आहे. तर तुम्हाला इथं वर्किंग करून दाखवते. वर्किंग नोट नंबर 4 प्लांट अँड मशिनरी. अमाऊंट बघा किती आहे क्वेश्चनमध्ये प्लांट अँड मशिनरीची.
प्लांट अँड मशिनरीची अमाऊंट आहे, आता इथं व्यवस्थित बघा, प्लांट अँड मशिनरीची कॉस्ट होती 2,10,000, कॉस्ट 2,10,000 लेस डेप्रिसिएशन, DEP डेप्रिसिएशनची अमाऊंट आहे, प्लांट अँड मशिनरीची डेप्रिसिएशन आहे 57,500. डेप्रिसिएशन प्रत्येक वेळेस लेस करायचं हे विसरू नका, कारण क्वेश्चन हा थोडा वेगळा आहे. 2,10,000 मायनस 57,500, तर इथं अमाऊंट आलेली आहे 1,52,500. हा तुमचा मशिनरीचा बॅलन्स आहे, ह्याला म्हणायचं बॅलन्स. आता काय सांगितलेलं आहे, हा जो तुमचा बॅलन्स आहे 1,52,500 एवढा बॅलन्स होता, आणि त्याने क्वेश्चनमध्ये सांगितलंय की ती 75,000 रुपयाची बॅलन्स शीटला राहिलेली आहे, म्हणजे 75,000 रुपये बॅलन्स शीटला. बॅलन्स शीट ही तिची कॉस्ट ऑफ मशिनरी, ह्याला आपण म्हणू कॉस्ट ऑफ मशिनरी. या दोघांचं मायनस केलं, 1,52,500 मायनस 75,000, तर अमाऊंट आली 77,500. 77,500 येईल कॅपिटल रिडक्शनला, कॅपिटल रिडक्शन. तर हे नीट समजून घ्या कसं आपण याचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. तर आपण कॅपिटल रिडक्शनला लिहिणार आहोत, आणि राईट ऑफ झाली, ॲसेट राईट ऑफ झाली की ह्या साईडला येतं प्लांट अँड मशिनरी इज ॲसेट, म्हणून आपण इथं लिहिणार आहे टू प्लांट अँड मशिनरी. कितीने राईट ऑफ झाली इथं लिहिलंय बघा मी, कॅपिटल रिडक्शनला येणार आहे 77,500. तुम्ही इथं लिहायचं असेल तर लिहू शकता, मी इथं वर्किंग केलेलं आहे. ह्याची जर्नल एंट्री आपल्याला करायची आहे. कॅपिटल रिडक्शनच्या डेबिटला लिहिलं म्हणून कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू प्लांट अँड मशिनरी. कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट 77,500 टू प्लांट अँड मशिनरी. बी आहे तशी तुम्ही जी तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिलेली आहे अशी ॲज इट इज तुम्ही लिहू शकता. प्लांट अँड मशिनरी टू बी रिटर्न डाऊन टू, असं आहे तसं लिहू शकता. प्लांट अँड मशिनरी रिटर्न डाऊन, किंवा रिटर्न ऑफ पण म्हणू शकता, डाऊन टू ₹75,000. अशी झाली आपली जर्नल एंट्री. तर बॅलन्स शीटला आपल्याला हे पण लक्षात ठेवायचं आहे, हे तुमच्या बॅलन्स शीटला येणार आहे. हे 75,000 ही तुमच्या बॅलन्स शीटला ॲसेट येणार आहे. आणि इकडं आपण अंडरलाईन करून ठेवलेले आहे प्रेफरन्स शेअर्स बॅलन्स शीटला हे येणार आहेत. त्याच्यानंतर इक्विटी शेअर्स बॅलन्स शीटला हे येणार आहेत. हे डिव्हिडंड काही येणार नाही आहे कारण तो राईट ऑफ झालेला आहे म्हणून. तर हे पण आपण वर्किंग करून ठेवलं आहे, ते आपल्याला नंतर बॅलन्स शीट बनवताना यूज होणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट आपण पाहूया. द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स अँड ऑल इंटेन्जिबल ॲसेट्स टू बी रिटर्न ऑफ. आता आपल्याला क्वेश्चनमध्ये बघायचं आहे की प्रॉफिट अँड लॉस बघा इथं आहे. प्रॉफिट अँड लॉस ची अमाऊंट आहे 1,10,375 ती, आणि अदर इंटेन्जिबल ॲसेट्स म्हणजे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आणि गुडविल. तर ह्या ज्या 3 ॲसेट आहेत त्या काय झालेल्या आहेत, राईट ऑफ झालेल्या आहेत. मग त्याची एंट्री आपल्याला करायची आहे. ते कुठे येणार आहे तर कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या डेबिटला. मग आपण इथं लिहिणार आहोत टू प्रॉफिट अँड लॉस.
टू प्रॉफिट अँड लॉस. अमाऊंट आहे 1,10,375 रुपीज. 1,10,375 रुपीज. मी इथून बघून लिहिते क्वेश्चनमधून. तर त्याच्यानंतर आहे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. अमाऊंट आहे 7,250 आणि त्याच्यानंतर आहे गुडविल. अमाऊंट आहे गुडविलची 50,000. ह्याची आपल्याला जर्नल एंट्री पास करायची आहे. ते आपण इथं बघू करूया होती का. नंबरची कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट. ही सोपी ॲडजस्टमेंट आहे, हे तुम्हाला जमेल. फक्त ह्याची डिव्हिडंडची हद्द 4 आणि 5 ह्या 2 एंट्र्या चांगल्या लक्षात ठेवा. कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस. टू प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. आणि टू गुडविल. अमाऊंट इथली बघून लिहायची आहे. 1 लाख प्रॉफिट अँड लॉसच्या समोर 1,10,375 आणि इथं आहे 7,250 आणि आहे 50,000. ह्याची आपल्याला टोटल करायचे आहे. किती येते बघू. 1,10,375 प्लस 7,250 प्लस 50,000. अमाऊंट आली 1,67,625. आपल्याला नरेशन लिहायचे आहे. तर being profit and loss and intangible assets write off. Being profit and loss and intangible assets written off. ही झाली आपली 6 नंबरची जर्नल एंट्री. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण क्वेश्चनमध्ये बघूया काय दिलं आहे. क्वेश्चनमध्ये नेक्स्ट सांगितलेलं आहे. ॲट द सेम टाईम ॲज द रिझोल्युशन्स टू रिड्यूस कॅपिटल वॉज पास, other resolutions was approved restoring the total authorized capital to 3,75,000. आता हे आपल्याला बॅलन्स शीट बनवण्यासाठी यूज होणार आहे. तर आपण काय करू, लगेच बॅलन्स शीट पण करायला घेऊ, कारण थोडंसं त्यांनी सांगितलेलं आहे इन्फॉर्मेशनमध्ये. ही बॅलन्स शीटसाठीची इन्फॉर्मेशन आहे, कारण त्यांनी लिहिलं आहे ॲथोराइज कॅपिटल. तर ही आहे आपली बॅलन्स शीट अँड रिड्युस्ड ऑफ गॅलेक्सी लिमिटेड गुवाहाटी ॲज ऑन 31 मार्च 2024. पर्टिक्युलर्स आणि रुपीज. तर आपण काय करतो, बॅलन्स शीट लिहिताना सर्वात पहिलं इक्विटी अँड लायबिलिटी असं आपण लिहितो. तर त्याच्या अंडरमध्ये आपल्याला लिहायचं आहे इक्विटी अँड लायबिलिटी. इक्विटी अँड लायबिलिटीज. त्याच्यामध्ये पहिला आहे ए ॲथोराइज कॅपिटल. ॲथोराइज्ड कॅपिटल त्याच्यामध्ये एक आहे. तर त्यांनी बघा आपल्याला इथं जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ते आपण लिहिणार आहोत. ते इथं क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे. त्यांनी क्वेश्चनमध्ये बघा इथं सांगितलेलं आहे ॲथोराइज्ड कॅपिटल आहे 3,50,000. म्हणजे ॲथोराइज कॅपिटल आपलं इथे येईल 3,50,000.
3,50,000 आहे आणि पुढे लिहिले consisting of 1,506% cumulative preference shares of ₹75 each. तर आपण इथं लगेच करून टाकू 1,506% cumulative preference share capital at ₹75 each. तर आता आपण काय करायचं आहे बघा, इथं कॅल्क्युलेशन करताना 1,500 इंटू 75 अमाऊंट आलेली आहे 1,12,500. 1,12,500 आणि त्याच्या पुढे इन्फॉर्मेशन दिली आपल्याला. क्वेश्चन आपण रीड करून बघूया. त्याच्या पुढे सांगितलेलं आहे अँड द बॅलन्स ऑफ इक्विटी शेअर्स ऑफ ₹50 इच. म्हणजे जो बॅलन्स राहिला म्हणजे एकूण कॅपिटल किती होतं आपण तुम्हाला दाखवते थांबा. वर्किंगमध्ये आपलं टोटल कॅपिटल आहे, इथं करते टोटल ऑथराइज्ड कॅपिटल. कॅपिटल किती होतं तर 3,50,000 3,50,000 हे त्यांनी सांगितलं आहे. आणि त्याच्यातून काय करायचं आहे लेस प्रेफरन्स शेअर कॅपिटल. तर त्याने किती आलं आपलं प्रेफरन्स शेअर कॅपिटल 1,12,500. मग हे त्याच्यातून मायनस करू. राहिलं ते बॅलन्स आहे तो इक्विटीचा आहे 3,50,000 मायनस 1,12,500 म्हणजे आलं 2,37,500. हे तुमचा जो बॅलन्स आहे हा तुमचा इक्विटी शेअर होल्डरांचा आहे असं सांगितलं आहे. इक्विटी शेअर कॅपिटल हे इक्विटी शेअर कॅपिटल आहे. किती आहे तर 2,37,500. तर हे आहे तुमचं इक्विटी शेअर कॅपिटल. बरोबर आहे. नंबर ऑफ शेअर्स तुम्हाला क्वेश्चनमध्ये सांगितलेले नाहीत. असं सांगितलं आहे की ₹12.50चा एक शेअर आहे. तर अजून तुम्ही इथे एक कॅल्क्युलेशन करू शकता. कसं बघा आपल्याला हे माहिती नाही नंबर ऑफ शेअर्स. तर नंबर ऑफ शेअर्स कसे काढायचे तर नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू अमाऊंट म्हणजे ही डिवाइड बाय इच शेअर किंवा पर शेअर म्हणा म्हणजे एका शेअरची किंमत किंवा इच शेअर लिहा. तर अमाऊंट आहे आपली 2,37,500 आणि एक शेअर आहे ₹12.50. तर मग तुमचे नंबर ऑफ शेअर्स येतील. तर आपण कॅल्क्युलेशन करूया. 2,37,500 डिवाइड बाय ₹12.50. तर नंबर ऑफ शेअर्स आले तुमचे 19,000. हे आहे तुमचे नंबर ऑफ इक्विटी शेअर्स 19,000. तर इथं लिहायचं आहे 19,000 इक्विटी शेअर कॅपिटल ॲट ₹12.50 इच किंवा पर शेअर म्हणू शकता. अमाऊंट आहे 2,37,500 आणि ह्याची टोटल केली तर बरोबर 3,50,000 येईल. म्हणजे एवढे इक्विटी प्रेफरन्स शेअर्स आणि हे इक्विटी शेअर्स हे मिळून टोटल अमाऊंट होती ऑथराइज कॅपिटलची 3,50,000. तर नेक्स्ट बघूया काय लिहिलं. ॲज सून ॲज द रिझोल्युशन हॅड बीन पास म्हणजे त्यांनी मान्यता पण मिळालेली आहे त्यांच्या ऑथराइज कॅपिटलला. 5,000 इक्विटी शेअर्स वेअर इश्यूड. आता बघा हे ऑथराइज कॅपिटल म्हणजे नोंदणीकृत किंवा अधिकृत भाग भांडवल असं म्हणतात त्याला. म्हणजे काय तर हे फक्त रजिस्टर केलेलं आहे, त्याची फक्त नोंद केलेली आहे. हे आपलं कॅपिटल नाही आहे, फक्त आपण मान्यता घेतलेली आहे ह्याची शेअर मार्केटची की आम्हाला इथपर्यंत 3,50,000 कॅपिटल जमा करण्याची परमिशन द्या. आणि त्यांना परमिशन दिलेली आहे 3,50,000 तुम्ही कॅपिटल जमा करू शकता. पण आपण इश्यूड अँड सबस्क्राईब कॅपिटल किती आहे तर ते आपण खाली लिहिणार आहोत. बी मध्ये इथं इश्यूड अँड सबस्क्राईब कॅपिटल
issued and सबस्क्राइब्ड कॅपिटल. आपण विकलं किती कॅपिटल, त्यातलं किती शेअर्स विकले ते आपल्याला लिहायचं आहे. तर इथं आपल्याला प्रेफरन्स शेअर्स असतील आणि त्याच्या खाली इक्विटी शेअर्स असतील. आता आपल्याला थोडंसं इथं कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. आता बघा आपण किती नंबर आहे 4, हे 5, तर वर्किंग नोट नंबर 6. तर आपल्याला काय काढायचं आहे, इक्विटी शेअर्स किती होते. तर नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. तर आता नीट बघा, तुमच्या जी बॅलन्स शीटला ऑलरेडी तुमचे किती शेअर्स इश्यू केलेले होते, तुम्ही 2000 इक्विटी शेअर्स इश्यू केलेले होते आणि सांगितलंय की परत तुम्ही 5000 परत इक्विटी शेअर्स इश्यू केले, म्हणजे विकायला काढले किंवा विकले. म्हणजे पहिले तुम्ही किती तुमच्याकडे होते, तर 2000 होते. परत किती इश्यू केले, तर 5000 इश्यू केले. 5000 आहे हे इश्यूड कॅपिटल, इश्यू केले. आणि तुम्ही काय केलेलं आहे बघा, आपण मगाशी एक वर्किंग नोट केली, मी दाखवते तुम्हाला. बघा इथं डिव्हिडंड, जे प्रेफरन्स शेअर होल्डरांना जो डिव्हिडंड द्यायचा होता, त्या डिव्हिडंडच्या बदल्यात त्यांना 270 हे नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहेत. 270 शेअर्स दिलेत आणि कुठले, तर इक्विटी शेअर्स. म्हणजे 270 हे कुणाला दिलेले आहेत, तर प्रेफरन्स डिव्हिडंडच्या बदल्यात दिलेला आहे. प्रेफरन्सच्या डिव्हिडंड द्यायचं होतं त्यांना, त्याच्या बदल्यात आपण काय केलेलं आहे, हे इक्विटी शेअर्स दिलेले आहेत. तर मग टोटल शेअर्स किती झाले, तर 7270 हे झाले आपले टोटल नंबर ऑफ शेअर्स, टोटल नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. हे एवढे शेअर्स आहेत. एक शेअर्स आपला 12 रुपये 50 पैशाचा आहे. म्हणून नंबर ऑफ नंबर ऑफ इक्विटी शेअर्स म्हणलं तरी चालेल. 7270 इंटू एक शेअर आहे 12 रुपये 50 पैसे ईच. तर अमाऊंट किती येते आपण बघू. 7270 इंटू 12 रुपीज 50 पैसे ईच, 90,875 ही झाला आपला टोटल अमाऊंट, टोटल इक्विटी शेअर अमाऊंट, टोटल इक्विटी शेअर्स कॅपिटल म्हणू आपण त्याला. इक्विटी शेअर कॅपिटलची अमाऊंट आहे 90,875 रुपये. आपण चेक करू आहे का, आहे. तर आपल्याला इथं लिहायचं आहे. आपल्याला 5000 त्यांनी सांगितले इश्यू केलेले आहेत म्हणून, आणि पुढं पण सांगितले त्यांनी की 5000 इक्विटी शेअर्स इश्यूड ॲट फॉर कॅशमध्ये विकले आणि पेएबल इन फुल ऑन ॲप्लिकेशन. म्हणजे सगळ्या शेअर्सना 5000 विकायला काढले तर 5000 अर्ज आले आणि पुढं लिहिलं आहे तर सेम वेअर फुल्ली सबस्क्राईब्ड अँड पेड. म्हणजे सगळ्यांनी ते विकत घेतले आणि सगळ्यांनी पैसे पण पेड केले असं सांगितलेलं आहे. तर आता आपल्याला बघायचं आहे की प्रेफरन्स शेअर्स किती होते, कारण आता आपण बॅलन्स शीट बनवतोय. अजून आपली आन्सर कंप्लीट झालेला नाही. आपली वर्किंग नोट नंबर बघूया. इथं बॅलन्स शीटला आपण लिहिलेलं आहे 1,12,500 हे प्रेफरन्स शेअर्स आहेत. नंबर ऑफ शेअर्स 1500 आहेत आणि एक शेअर्स 75 रुपयाचा आहे. मग आपण इथं लिहिणार आहोत, तर त्याचं नाव आहे 6% कम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स. प्रेफरन्स शेअर कॅपिटल. तर इथं नंबर ऑफ शेअर्स लिहायचं राहिलं कॅपिटल. थांबा आपण इथं ब्रॅकेटमध्ये लिहू 1500 इंटू ₹75 ईच असं पण आपण लिहू शकतो. तर अमाऊंट याची टोटल करूया. नाही केलेलीच आहे इथं 1,12,500. आणि दुसरं आहे इथं बघा इक्विटी शेअर्स. आत्ता आपण वर्किंग केलेलं आहे, आत्ता आपण त्याचं वर्किंग केलेलं आहे. इक्विटी शेअर्स आहेत 7,270 हे नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहेत. इक्विटी शेअर कॅपिटल
अमाऊंट आहे त्याची 90,875. मग टोटल आपलं इश्यूड अँड सबस्क्राईब कॅपिटल किती होतं बघूया आपण. 1,12,500 प्लस 90,875 म्हणजे टोटल आहे 2,03,375. 2,03,375. चेक करते फक्त अमाऊंट बरोबर आहे का. बरोबर. तर हे झालं आपलं इश्यूड अँड सबस्क्राईब कॅपिटल. तर जी इन्फॉर्मेशन आपल्याला गिवन होती क्वेश्चनमध्ये ती आपली इथं कंप्लीट झालेली आहे, इन्फॉर्मेशन दिलेली. आता आपल्याला काय करायचं आहे की बघायचं आहे आपली जी बॅलन्स शीट आहे त्या बॅलन्स शीटवरून ट्रायल बॅलन्सवरून जे राहिलेल्या ॲसेट्स आणि लायबिलिटीज आपल्याला ॲसेटला आणि लायबिलिटीला लिहायचे आहेत. बॅलन्स शीट अजून आपल्याला प्रिपेअर करायची आहे, पण आपला कॅपिटल रिडक्शन क्लोज करायचं आहे, त्याचा डिफरन्स काढायचा आहे, त्याला कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट नाव द्यायचं आहे आणि त्याची एक जर्नल एंट्री होणार आहे. तर सर्वात प्रथम आपण हा कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्लोज करूया. कोणत्या साईडची टोटल किती आहे आपण बघू. तर ह्या साईडला आहे 37,500 प्लस 1,75,000. तर मी इथं ना वर्किंग करून दाखवते तुम्हाला. कॅपिटल रिडक्शन आपण क्रेडिट साईडची टोटल होती 37,500 प्लस 1,75,000. 1,75,000 टोटल आहे. एक मिनिट, आपण ह्याला नाव देऊ बॅलन्स ऑफ कॅपिटल रिडक्शन अकाउंट. क्रेडिट साईडची टोटल आहे, क्रेडिट साईडची टोटल आहे 2,12,500. आता आपण डेबिटची करून बघूया किती आहे. 3,375 प्लस 77,500 प्लस 1,10,375 प्लस 7,250 प्लस 50,000. अमाऊंट आली 2,00,000. ही डेबिटची बेरीज आहे. डेबिट साईडची टोटल आहे 2,48,500. या दोघांचा आपण मायनस करून डिफरन्स काढू. मायनस 2,12,500 म्हणजे आला 36,000. हा डिफरन्स आला. तर त्याने सांगितलं डिफरन्सला नाव काय द्या, कॅपिटल रिझर्व. म्हणून याला नाव देणार आहोत आपण कॅपिटल रिझर्व. कॅपिटल रिझर्व हा तुमच्या बॅलन्स शीटला येणार आहे, याची जर्नल एंट्री होणार आहे. मग आपण काय करू, कुठली अमाऊंट यातली मोठी आहे 2,48,500 म्हणजे डेबिट साईडची अमाऊंट मोठी आहे. तर आपण इथं लिहू 2,48,500. समोरासमोर लिहायचं आहे. अकाउंट आपण क्लोज करतोय 2,48,500. डिफरन्स ह्या साईडला येतोय, ह्या साईडला 36,000 कमी पडत आहेत, त्याला नाव द्यायचं आहे कॅपिटल रिझर्व. हां, तर तुम्ही म्हणाल कॅपिटल रिझर्व कुठं सांगितलं द्यायला. तर तुमच्या क्वेश्चनमध्ये ना बघा इथं सांगितलेलं आहे युटिलाइज करा म्हणून. द बॅलन्स इन कॅपिटल रिझर्व अकाउंट टू बी युटिलाइज. म्हणजे काय करायचं आहे की जो डिफरन्स येईल कॅपिटल रिझर्व ह्याला कॅपिटल रिडक्शनला, त्याला नाव द्यायचं आहे कॅपिटल रिझर्व अकाउंट. म्हणून आपण ह्याला नाव दिलं कॅपिटल रिझर्व अकाउंट. किती अमाऊंट आहे, तर अमाऊंट आहे 36,000. ह्याला तुम्ही स्टार करा किंवा खाली ब्रॅकेटमध्ये लिहू शकता बॅलन्सिंग फिगर. बॅलन्सिंग फिगर ह्याची तुमची जर्नल एंट्री होणार आहे. ह्याची जर्नल एंट्री कशी होईल बघा. ह्याची जर्नल एंट्री होणार आहे कॅपिटल रिडक्शनच्या क्रेडिटला आणि कॅपिटल रिझर्व अकाउंट डेबिट. तर जर्नल एंट्री नंबर आहे 7.
कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट डेबिट $36,000 to capital reduction account credit $36,000. तुम्ही ब्रॅकेट मध्ये लिहू शकतात being difference of capital reserve account capital reduction account transfer to capital reserve account. काय केलं आपण, कॅपिटल रिडक्शन अकाउंटचा डिफरन्स होता तो ट्रान्सफर केला कॅपिटल रिडक्शन अकाउंटला. तर किंवा तुम्ही आहे तसंच लिहू शकता की कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट युटिलाइज म्हणून असं पण तुम्ही लिहू शकता. हे आपलं कॅपिटल रिडक्शन अकाउंट कंप्लीट झाला, जर्नल कंप्लीट झालं, पण बॅलन्स शीट आपली कंप्लीट झालेली नाही. तर काय करायचं आहे, आता आपण जी वर्किंग केलेलं होतं त्याच्यातून करत करत जायचं आहे. तर इथं येणार आहे कॅपिटल रिझर्व्ह, कारण ती लायबिलिटी आहे. आपल्याला लायबिलिटी कंप्लीट लिहायची आहे. पहिले इश्यूड अँड सबस्क्राईब कॅपिटल झाल्यानंतर आपल्याला काय करावं लागतं की त्याची एक बॅलन्स शीट प्रिपेअर करावी लागते. मग बॅलन्स शीटला कॅपिटल रिझर्व्ह येणार आहे ₹36,000. कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट आपलं काय काय राहिलं ते बघूया. बॅलन्स शीटला जी करंट ऑथोराइज कॅपिटल झालं, इश्यूड अँड सबस्क्राईब कॅपिटल झालं, त्याच्यानंतर आपल्याला लिहायचं आहे ट्रेड क्रेडिटर्स किती आहेत, ट्रेड लायबिलिटीज किती आहेत. क्वेश्चनमध्ये बघूया आपण. बघा आता इथं थोडंसं बघा, कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट आपला इथं येणार होता, पण काय झालं इथं पण तुम्हाला 36,000 आहे आणि क्वेश्चनमध्ये पण तुमच्या 36 आहे. तर मी ह्याचं तुम्हाला एक वर्किंग करून दाखवते कसं होतं ते. आपला नेहमी जो डिफरन्सची अमाऊंट आहे ती तुमच्या बॅलन्स शीटला येते, पण ऑलरेडी आज आहे ना तुमच्या क्वेश्चनमध्ये ट्रायल बॅलन्सला कॅपिटल रिझर्व्ह आलेला आहे. म्हणून थोडंसं तुम्हाला हे नीट समजून घ्या काय झालेलं आहे. तर आपण जर समजा कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट एक असा ओपन केला छोटासा, हा जर आपला अकाउंट ओपन केला तर ही क्रेडिट साईड आहे, ही डेबिट साईड आहे. तर काय केलं जातं की लायबिलिटीचे बॅलन्स नेहमी क्रेडिटला असतात, म्हणून तुम्ही इथं लिहिणार आहे बाय बॅलन्स BD ब्रॉडबँड. तर मग बॅलन्स किती आहे बघा, कॅपिटल रिझर्व्हचा क्वेश्चन बघा, इथं क्वेश्चनमध्ये दिलेला आहे कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट 36,000, क्रेडिटला होता 36,000. आता तुम्ही जर्नल एंट्री काय केली बघा, किंवा इथं ह्याला जावा कॅपिटल रिडक्शनच्या क्रेडिटला काय लिहिलेलं आहे कॅपिटल रिझर्व्ह. म्हणजे जर्नल एंट्री कशी आहे, कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट डेबिट आहे, म्हणून कॅपिटल रिझर्व्ह अकाउंटच्या डेबिटला इथं लिहिणार आहात तुम्ही कॅपिटल रिडक्शन अकाउंट. कॅपिटल रिडक्शन किती आहे तर 36,000 आहे. आणि हा जर क्लोज केला तर तुमचा बघा दोन्ही साईडला पण 36,000 तो क्लोज होतोय, म्हणजे इथं काही डिफरन्स येत नाही. त्यामुळे तुमच्या बॅलन्स शीटला कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट आलेला नाही, हे लक्षात ठेवा. कारण नाहीतर हा जो कॅपिटल रिझर्व्ह असतो तो तुमच्या ह्याच्यानंतर इश्यूड अँड सबस्क्राईब कॅपिटलच्या खाली येतो. तर आता आपल्याला बघायचं आहे, तर हा कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट येणार नाही. इथं तुम्ही पेन्सिलने टिक करून ठेवा आणि ह्याला क्रॉस करा, कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट येणार नाही. त्याच्यानंतर आहे प्रॉफिट अँड लॉस, तो पण राईट ऑफ झालाय, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस राईट ऑफ झालेत, गुडविल राईट ऑफ झालंय, तर हे येणार नाही. पण ट्रेड क्रेडिटर्सचा बॅलन्स आहे, म्हणून इथं आपण C मध्ये टाकू, इथं लिहू C करंट लायबिलिटीज. करंट लायबिलिटीज त्याच्यामध्ये एक आहे ट्रेड क्रेडिटर्स. ट्रेड क्रेडिटर्स अमाऊंट आहे त्याची 42,500.
नेहमी लक्षात ठेवा लायबिलिटीचा बॅलन्स क्रेडिट असतो. म्हणजे हा जो दिलेला क्वेश्चनमध्ये जो क्रेडिटला अमाऊंट आहे, क्रेडिटला असेल तर समजायचं की ती लायबिलिटी आहे. डेटर्स इज अ ॲसेट. आपण नंतर ह्याच्या खाली ॲसेट घेणार आहोत तेव्हा हे डेटर्स येणार आहेत. बँक ओव्हरड्राफ्टचा बॅलन्स क्रेडिट आहे म्हणजे ती काय आहे, करंट लायबिलिटी आहे. म्हणून आपण इथं लिहिणार आहोत बँक ओव्हरड्राफ्ट. अमाऊंट आहे 51,000. आता ह्याच्या खाली एक आहे डेप्रिशिएशन बघा, हे साईडला फक्त अमाऊंट बघायची. डेप्रिशिएशन हे एक्सपेन्सेस आहेत आणि ह्याचा आपण इथं लायबिलिटीला उल्लेख करत नाही. हे पण आहे तुमचं डेप्रिशिएशन, ही एक्सपेन्सेस आहेत आणि ही सगळी ॲसेट आहे. तर आपली एवढीच लायबिलिटी होती. ह्याची टोटल करूया, किती येते बघूया. 93,500. तर आपल्याला आता लायबिलिटीची टोटल करायची आहे. आपण लायबिलिटीला काय राहिलेलं नाही आहे, तरी आपण एकदा चेक करूया आन्सरमध्ये आपण बरोबर केलेलं आहे का. मी बरोबर केलं आहे पण तरी पण आपण एकदा चेक करू. बरोबर आहे. तर काय करू आपण, टोटल करू. ह्याची टोटल आहे, टोटल आपण करूया. 1 मिनिट. 2,03,375 प्लस 93,500. टोटल आली तुमची 2,96,875. हां बरोबर आहे. तर याला आपण म्हणू टोटल एची टोटल केली आपण, म्हणजे लायबिलिटीची टोटल केली. आता आपण ह्याला डबल अंडरलाईन करून सोडून देऊ. आता ह्याच्या खाली लिहायचं आहे आपल्याला ॲसेट. ह्याला आपण आय म्हणलं होतं म्हणजे इथून आपली फर्स्ट म्हणलं होतं म्हणजे तिथून आपली लायबिलिटी चालू झालेली होती. ह्याला आपण इथं 2 म्हणूया ॲसेट्स. त्याच्यामध्ये एक आहे नॉन करंट ॲसेट, म्हणजेच फिक्स ॲसेट म्हणजेच लॉंग टर्म ॲसेट. नॉन करंट ॲसेट्स. आता इथं नॉन करंट ॲसेट्समध्ये काय काय येतं, तर ज्या दीर्घ मुदतीच्या ॲसेट्स आहेत त्या येतात. तर आपण इथं बघणार आहोत कोणकोणत्या ॲसेट आलेल्या आहेत त्या. तर बघा क्वेश्चनमध्ये जावा. इथं क्वेश्चनमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे काय आहे, लीज होल्ड. बघा आता इथं जी डेबिटला आहे ही तुमची ॲसेट आहे. तर प्रॉफिट अँड लॉस राईट ऑफ झाला, याला तुम्हाला मी क्रॉसची साईन मारायला सांगितली होती. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस राईट ऑफ झालेत, गुडविल राईट ऑफ झाले, ह्याला आपण क्रॉसची साईन मारली. ट्रेड क्रेडिटर्स लायबिलिटी आहे. डेटर्स आहेत बट ही करंट ॲसेट आहे, ह्याच्या खाली येईल. बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटी आहे. आता हे लीज होल्ड प्रॉपर्टी ही तुमची काय आहे, ॲसेट आहे आणि ती पण कोणते, नॉन करंट म्हणजे फिक्स ॲसेट आहे. तर आपण इथं लिहू प्रॉपर्टी, लीज होल्ड प्रॉपर्टी. लीज होल्ड प्रॉपर्टीची अमाऊंट आहे 80,000. तर मी इथं लिहिते 80,000 लेस डेप्रिसिएशन. डेप्रिशिएशन आहे प्रॉपर्टीचं 30,000. बाहेर येतील 80मधून 30 गेले 50,000. आणि त्याच्यानंतर आहे प्लांट अँड मशिनरी. तर आपण ह्याचं वर्किंग केलेलं आहे. तर आपण बघूया, काहीतरी झालेलं होतं, त्याला रिड्यूस झालेली होती प्लांट अँड मशिनरी. तर बघा इथं लिहिलेलं आहे आपण बॅलन्स शीटला येणार आहेत 75,000. तर डेप्रिशिएशन वगैरे मायनस केलेलं होतं आपण वर्किंग करताना. तर इथं येणार आहे प्लांट अँड मशिनरी 75,000. चेक करते एकदा. 75,000 बरोबर. टोटल करून बाहेर काढू. तेवढ्याच 2 फिक्स ॲसेट होते किंवा नॉन करंट ॲसेट होते. 7 आणि 5 12, 1,25,000. तर आता ह्याच्या खाली आपल्याला लिहायचं आहे हे ए. ह्याला आपण तुम्ही ए म्हणू शकता. ए मध्ये 2 होता, ह्याला आपण बी म्हणू शकतो. करंट ॲसेट, करंट ॲसेट्स. त्याच्यामध्ये एक आहे डेटर्स. आता आपण बघितलं क्वेश्चनमध्ये इथं आहे बघा, डेटर्स आहेत 30,200. डेटर्स 30,200.
अजून काय आहे ॲसेटला, हे झालं. स्टॉक आहे, इथं आपण लिहू स्टॉक इन ट्रेड. स्टॉक इन ट्रेड 79,175. टोटल करूया आपण बाहेर. 75, 2 आणि 3 9, 7 आणि 3 10, 1,09,375. चेक करते बरोबर आहे का. 1,00,000 काहीतरी आहे का. हां, अजून एक ॲसेट आहे आपली. कुठली सांगते तुम्हाला. एक ॲसेट येणार आहे की आपण काय केलेलं होतं माहिती आहे का, की जे शेअर्स होते ते इश्यू केलेले होते आणि ती कॅश आपल्याला मिळालेली होती. तर आपल्याला इथं आहे ना थोडासा जो डिफरन्स येईल त्याला नाव आपल्याला बँक अकाउंट द्यायचं आहे. कारण आपण शेअर्स इश्यू केलेले होते, 5,000 शेअर्स इश्यू केलेले होते. थांबा 1 मिनिट. 5,000 शेअर्स इंटू 12 रुपीज 50 पैसे ईच. तर बघा इथं काय झालेलं आहे. आपल्याला ना क्वेश्चनमध्ये इथं एक सांगितलेलं होतं की इक्विटी शेअर्स आपण इश्यू केले. बघा इथं क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे की 5,000 इक्विटी शेअर्स वेअर इश्यूड ॲट पार फॉर कॅश. कॅशमध्ये म्हणजे आपली कॅशीचं करंट ॲसेट. तर मग आपण किती शेअर्स इश्यू केले, 5,000 शेअर्स विकले. किती रुपयाला एक शेअर्स इथं सांगितले बघा, 12 रुपीज 50 पैसे, 12 रुपये 50 पैशाला एक शेअर्स विकला. म्हणजे तुमच्याकडे पैसे किती आले शेअर्स विकून, 62,500. तर हिची पण अमाऊंट तुम्ही इथं पाहिजे. तर इथंच ॲक्च्युली आतमध्ये करायला हवं होतं. 3 कॅश किती मिळाली, 62,500. आणि मग त्याची टोटल येईल बाहेर किती येते बघू आपण. 62,500 प्लस 79,175 प्लस 30,200. तर अमाऊंट आली तुमची 1,71,875. आता आपल्याला ॲसेटची टोटल करायची आहे. 2च ॲसेट आहेत, करंट ॲसेट आणि नॉन करंट ॲसेट. प्लस 1,25,000. बरोबर अमाऊंट आलेली आहे 2,96,875. याला डबल अंडरलाईन करा. याला नाव द्या टोटल. सेकंडची टोटल आहे. याला आपण फर्स्ट म्हणूया. फर्स्टची टोटल होती, ही सेकंडची टोटल आहे. आणि हा आपला इथं क्वेश्चन संपलेला आहे. जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.